संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, धम्मशासक सम्राट अशोक, रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी मुत्सद्दी संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सीमाताई आठवले, रिपब्लिकन पार्टीचं रिपब्लिकन विचारवंतांचं शिष्टमंडळ आणि माझ्या प्रिय रिपब्लिकन बांधवांनो, आज मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये भीम जयंती उत्सव मार्गदर्शन मालिका मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून सुरू होत आहे। या मार्गदर्शन मालिकेच्या 1 तारखेपासून 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत जे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत, जे विषय निश्चित केलेले आहेत, ज्या विषयावर रिपब्लिकन विचारवंत यांचं नियोजन झालेलं आहे मार्गदर्शनासाठी, या संदर्भातली जी कार्यक्रम पत्रिका आहे, ही कार्यक्रम पत्रिका, या कार्यक्रम पत्रिकेच्या घोषणेचा आजचा हा समारोह आहे। या समारोहासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय मोहम्मद रईसुद्दीन अन्सारी साहेब, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सोमनाथजी भोसले हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचं मी अंबाजोगाई शहरामध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आणि या जयंती उत्सवाचा महिना 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रिपब्लिकन भारतीयांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये संविधानिक प्रबोधन झालं पाहिजे। हे संविधानिक प्रबोधन होण्याची आमची परंपरा आहे, आमचा इतिहास आहे। बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाचं जे मंच आहे, या जयंती उत्सवाच्या मंचावरून रिपब्लिकन पार्टीचे थोर असे जे आमचे पुढारी होते, हे पुढारी सर्वसामान्य जनतेला, या देशाला संविधानिक संदेश देत असायचे। या संदेशामधूनच एक असा वर्ग निर्माण झाला जो सातत्याने या संविधानावर निष्ठा व्यक्त करणारा वर्ग निर्माण झाला। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं जर आम्ही पाहिलं तर सकाळी ध्वजारोहण होतं। ध्वजारोहणासाठी धम्मचक्रांकित निळा ध्वज, धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण होणार। दिवसभर कार्यकर्ते त्यांची मोटरसायकल असेल, सायकल असेल, 4 चाकी वाहन असेल किंवा ती पायी जरी असतील तर त्यांच्या खांद्यावर धम्मचक्रांकित निळा ध्वज, आणि सायंकाळी जी मिरवणूक होते, या मिरवणुकीमध्ये केवळ आणि केवळ धम्मचक्रांकित निळे ध्वज, आणि हा धम्मचक्रांकित निळा ध्वज हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ध्वज आहे। अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव आणि या उत्सवाचं जे मंच आहे, हे मंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं मंच आहे। या मंचवरून रिपब्लिकन पार्टीच्या कार्याचा आढावा आणि आगामी नियोजन सादर केलं गेलं पाहिजे, सादर केलं गेलं जात असायचं। परंतु प्रस्थापित राजकीय पार्ट्या आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन वेगवेगळ्या रणनीतीच्या नावाखाली वेगवेगळ्या संकल्पना निर्माण करून बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या जे काही संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून पसरलेलं प्रदूषण, यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पासून, उत्सवाचं ते मंच या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पासून हायजॅक केलं गेलेलं आहे, त्या मंचचं अपहरण झालेलं आहे। या परिस्थिती जर आम्ही पाहायला गेलो तर त्या मंचावरून रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे।
परंतु आज परिस्थिती अशी आहे की त्या मंचवर कोपऱ्याला सुद्धा रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्याला जागा शिल्लक राहिलेली नाही. सकाळी मी एका कार्यकर्त्याशी बोलत होतो, सोमनाथजी. तो कार्यकर्ता असा म्हणाला की जेव्हा आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मार्गदर्शनासाठी समोर येतो तर आम्हाला चिठ्ठी दिली जाते, तुमचं लवकर आठवा. किंवा आम्हाला खाली बसवलं जातं, नको नको तू लय वेळ भाषण करतोस. तिसरी भाषण अशी निघाली की आता आम्हाला काय करतात, ते कार्यक्रमामध्ये जे हातुरे द्यायचे ते हाराची काठी आमच्या कार्यकर्त्याच्या हातात दिली जाते आणि ती काठी घेऊन तो मागे उभा असतो. आणि कार्यक्रम झाल्यावर काय सांगतो, प्रत्येक फोटोमध्ये मी आलोय, प्रत्येक फोटोमध्ये मी दिसलोय. एवढ्यामध्ये त्याला आनंद वाटायला लागतोय. ही गोष्ट साधी नाही. रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून रिपब्लिकन भारतीयांना मार्गदर्शन झालं पाहिजे आणि ही मार्गदर्शन प्रक्रिया ठप्प करणारे, ही मार्गदर्शन प्रक्रिया प्रदूषित करणारे जे जे घटक आहेत, या घटकांच्याकडे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे. मित्रहो, आज रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून 1 एप्रिल ते 30 एप्रिल अनेक विषय, म्हणजे आम्ही असा विचार केला होता की 1 एप्रिल ते 30 एप्रिल म्हणजे 30 दिवस असतील आणि 30 दिवस 30 नेत्यांना बोलू आणि 30 विषयावर त्यांच्याकडून मार्गदर्शन घडू. परंतु आम्ही जेव्हा कार्यक्रम पत्रिका बनवायला बसलो, आतापर्यंतचा मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून जो काही आम्हाला रिस्पॉन्स मिळाला, त्यामुळं कार्यक्रम पत्रिका बनवायला बसल्यानंतर 30 कार्यक्रम डिझाईन करायला चालू, परंतु ते 30 चे 60 होऊ लागले. 1 तारीख ते 30 तारीख या 30 दिवसामध्ये 60 कार्यक्रम होण्याची शक्यता निर्माण झाली. आम्ही जाहीर केला 30 दिवस 30 कार्यक्रम 30 विषय. ही पूर्ण जी काही कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आहे, ही कार्यक्रम पत्रिका अतिशय उच्च दर्जाची आहे. रिपब्लिकन भारताला दिशा देणारी आहे, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी या दिशेनं सर्व देशाला मार्गदर्शन करण्याच्यासाठी मैदानामध्ये आक्रमकतेने बाहेर आलं पाहिजे. जे जे घटक बाबासाहेबांचं नाव घेत आहेत आणि बाबासाहेबांच्या विचाराशी द्रोह करत आहेत, या सर्व घटकांना निश्चित करून त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये झालं पाहिजे. म्हणून आज मी या ठिकाणी 1 एप्रिल ते 30 एप्रिलची ही जी काही कार्यक्रमांची कार्यक्रम पत्रिका आहे, या कार्यक्रम पत्रिकेच्या संदर्भात आपणास माहिती देतो. मित्रहो, मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून सायंकाळी 7:30 वाजता 1 एप्रिल ते 30 एप्रिल कार्यक्रम चालू आहे. परंतु आम्हाला दुसरी एक शिफ्ट निर्माण करावी लागली की सायंकाळी 5 वाजता एक बॅच आम्हाला नवीन देण्याची गरज पडलेली आहे. इतकंच नाही तर बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी आम्हाला 3-4 आमचे नेते त्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत असे. परंतु आम्ही सर्वांना या ठिकाणी सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिला विषय असा, 1 एप्रिल पहिलं उद्घाटकीय मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय काकासाहेब खंबाळकर हे उद्घाटकीय मार्गदर्शन करतील. त्यांचा उद्घाटनाचा विषय काय, राष्ट्रनिर्माते बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर. या विषयावर आदरणीय काकासाहेब खंबाळकर विस्तृत मार्गदर्शन करतील. 2 तारखेला 2 एप्रिलला विषय असा आहे, संविधानिक सामाजिक आचारसंहिता बुद्धांचा धम्म. म्हणजे भारतानं जे संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानाच्या पूरकच समाज बनला पाहिजे. समाज म्हणजे केवळ बौद्धवाडा नाही, पूर्ण भारत देश भारतानं स्वीकारलेल्या संविधानाच्या सुसंगत पूर्ण भारत देश बनला पाहिजे. त्यासाठी संविधानाच्या पूरक समाजालाही आचारसंहिता असली पाहिजे आणि तो विषय आम्ही निश्चित केला, संविधानिक सामाजिक आचारसंहिता बुद्धांचा धम्म. आणि या विषयावर मार्गदर्शन करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालचे प्रभारी आदरणीय विनोदजी निकाळजे. तिसरा विषय, संविधानिक रिपब्लिकन राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संविधानिक रिपब्लिकन राजकारणासाठी रिपाई. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भूपेशजी थुरकर हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कारण या देशामध्ये बाबासाहेबांनी जे खुलं पत्र लिहिलेलं आहे भारतीयांना,
या खुल्या पत्रामध्ये सांगितलं की सामाजिक तुम्ही कोणती आंदोलन चालवता, समाजामध्ये कोणतं घुसळण, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही घुसळण करता, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही समाज मन तयार करता, समाज मत तयार करता. तर आता संविधान लागू झालेलं आहे. 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालेलं आहे. तर आता संविधानामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत, आर्थिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक, या दिशेनं तुमचं राजकारण झालं पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पार्टीला बाबासाहेबांनी जन्म दिला आणि याची पूर्ण माहिती, डिटेल माहिती महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय भूपेशजी थुरकर संविधानिक रिपब्लिकन राजकारणासाठी रिपाई या विषयावर मार्गदर्शन करते. चौथा विषय, रिपब्लिकन भारताचा नीतिवान लोकशाही समाज. खुल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की नीतिवान समाज असला पाहिजे. मग या रिपब्लिकन भारताला नीतिवान लोकशाही समाज आहे का नवीन निर्माण करायचा आहे? या सगळ्या या संदर्भात मार्गदर्शनासाठी मी स्वतः महेंद्र निकाळजे मी स्वतः या विषयावर मार्गदर्शन करणार. नंबर 5 एप्रिलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय अविनाशजी भातेकर साहेब, रिपब्लिकन विचारवंत आदरणीय भातेकर साहेब, त्यांचा विषय आहे उत्कृष्ट संसदपटू निर्मितीसाठी राजकारण प्रवेशपूर्व प्रशिक्षण विद्यालय. या विषयावर अविनाशजी भातेकर साहेब मार्गदर्शन करतील. 5 तारखेला भीम जयंती बेंगळुरूची, म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जे कर्नाटकची जी राजधानी बेंगळुरू आहे, या बेंगळुरू मध्ये बाबासाहेबांची जयंती कशी साजरी होते, कोणत्या काळात सुरू झाली ती जयंती, काय परिस्थिती होती, काय साधनं होते, कोण नेते होते, काय संदेश होता, या संदर्भातली पूर्ण माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर एम वेंकटस्वामी हे भीम जयंती बेंगळुरूची या विषयावर मार्गदर्शन करते. 7 एप्रिलला संविधानपूरक शिक्षण प्रणालीची आवश्यकता या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबूरावजी कदम हे या विषयावर मार्गदर्शन करतील. 8 एप्रिलला भीम जयंती सोलापूरची या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि एक तडफदार नेता, सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे अगदी हवासा वाटणारा असा हा कार्यकर्ता, हा नेता भीम जयंती सोलापूरची या सोलापूरच्या जयंतीची पूर्ण माहिती देतील. त्यानंतर 9 एप्रिलला सर्व भारतीयांना संविधानाद्वारे जोडणारे रिपब्लिकन तत्वज्ञान या विषयावर आदरणीय हनुमंतजी साठे महाराष्ट्राचे अध्यक्ष, जाती तोडो रिपब्लिकन आघाडी महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत. ते अध्यक्ष भारतीयांना संविधानाद्वारे जोडणारे रिपब्लिकन तत्वज्ञान या विषयावरती मार्गदर्शन करते. 10 तारखेला भीम जयंती नरवाला जिंद हरियाणा राज्यातील नरवाला या शहरातून जयंतीचा पूर्ण अहवाल हे हरियाणाचे कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय दीपकजी राठी भारतीय हे भीम जयंती नरवाडाची या विषयावर मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी ते सायंकाळी 5 वाजता मार्गदर्शन करतील आणि त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता संसदीय लोकशाही संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा संविधानिक बहुजन, संसदीय लोकशाही संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा संविधानिक बहुजन या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेशचे अध्यक्ष, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर आदरणीय जगदीशभाई गायकवाड हे मार्गदर्शन करतील. यानंतर 11 तारखेला 11 एप्रिलला शासन प्रशासन व समाज मान्यता प्राप्त रिपाईचा
संविधानिक संघर्ष या विषयावर रिपब्लिकन पार्टीच्या रणरागिणी संघर्षशील महिला कार्यकर्त्या पश्चिम महाराष्ट्राच्या युवकांच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई आठवले ह्या शासन प्रशासन व समाज मान्यता प्राप्त रिपाईचा संविधानिक संघर्ष या विषयावर 11 एप्रिलला मार्गदर्शन करतील. 12 एप्रिलला भीम जयंती कोलकात्याची, पश्चिम बंगाल कलकत्ता या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जाते याचा अहवाल, याची पूर्ण माहिती आदरणीय मृत्युंजयजी मलिक, पश्चिम बंगालचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष हे भीम जयंती कोलकात्याची या विषयावर मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर 13 तारखेला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, जसं या रिपब्लिकन भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदय देशाला मार्गदर्शन करतात, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री या ठिकाणी मार्गदर्शन करतात, त्याच अगदी पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष या रिपब्लिकन भारताला मार्गदर्शन करण्यासाठी 13 एप्रिलला येईल. आणि आदरणीय रामदासजी आठवले साहेबांचा विषय असा आहे, जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची. जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब 13 एप्रिलला मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून लाईव्ह येत आहे. त्यानंतर 14 एप्रिल या दिनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी आजच्या तारखेला 3 वक्ते निश्चित झालेले आहेत. पहिले वक्ते आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे महाराष्ट्राचे महासचिव डॉक्टर विजयजी मोरे. डॉक्टर विजयजी मोरे हे सायंकाळी 7:30 वाजता मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी सायंकाळी 7:30 वाजता लाईव्ह येतील. त्यांचा विषय दीक्षाभूमी, चैत्यभूमी, सामाजिक शौर्यभूमी व भीम जयंती उत्सवातून राष्ट्रास संविधान निष्ठावंतांचे विराट दर्शन या विषयावर डॉक्टर विजयजी मोरे मार्गदर्शन करतील. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी सायंकाळी 5 वाजता दिल्लीचे अध्यक्ष, दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय मिर्झा बेग हे दिल्लीमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा पूर्ण रिपोर्ट सादर करतील. यामध्ये दिल्लीमधील जयंती उत्सव, संसद भवनातील जयंती उत्सव, आठवले साहेबांच्या उपस्थितीतला जयंती उत्सव, सर्व माहिती सायंकाळी 5 वाजता आदरणीय मिर्झा बेग हे सर्व भारतीयांना सायंकाळी 5 वाजता देतील. आणि त्याच दिवशी दुपारी 1 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय विधी सल्लागार ऍडव्होकेट अरुण कुमार हे जयंती चेन्नईची, भीम जयंती चेन्नईची, तामिळनाडूमध्ये कशी जयंती साजरी होते बाबासाहेबांची ही माहिती आदरणीय आमचे ऍडव्होकेट अरुण कुमार हे 14 एप्रिलला दुपारी 1 वाजता मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून लाईव्ह होते. 15 तारखेला एक विषय आहे आणि या विषयासाठी रिपब्लिकन पार्टीचा युवा संघर्षशील नेता, मुंबईचा आवाज आदरणीय रमेशजी गायकवाड 15 तारखेला सायंकाळी 7:30 वाजता मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून लाईव्ह येतील. आणि त्यांचा विषय असा आहे की बाबासाहेबांना डोक्यावर नाही डोक्यावर घ्या, बाबासाहेबांना डोक्यावर नाही डोक्यावर घ्या हा असंविधानिक खोडसाळपणा आहे. या विषयावर हा खोडसाळपणा करणाऱ्यांचे कान उघडण्याचं काम आदरणीय रमेशजी गायकवाड करतील. 16 एप्रिलला नांदेड जिल्ह्याचे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी शिराढोणकर यांचा विषय आहे भीम जयंती नांदेडची. भीम जयंती नांदेडची या विषयावर मिलिंदजी शिराढोणकर मार्गदर्शन करतील. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा, महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि अतिशय अभ्यासू अशा रिपब्लिकन विचारवंत आदरणीय ऍडव्होकेट आशाताई लांडगे या 7:30 वाजता 17 एप्रिलला सायंकाळी 7:30 वाजता मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून लाईव्ह येतील. त्यांचा विषय आहे राष्ट्रपुढारी रिपाई बांधणीस्तव आवश्यक घटक. रिपब्लिकन पार्टीचं सरकार केंद्रात आलं पाहिजे, रिपब्लिकन पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. मग हे सरकार आणायचं असेल तर आम्हाला कोणकोणत्या घटकामध्ये, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करावं लागणार आहे, ते सगळे घटक, ते सर्व क्षेत्र या संदर्भात रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांना सचेत करण्याचं काम आदरणीय आशाताई लांडगे विस्तृतपणे या सर्व घटक, त्या घटकांची नोंद करून रिपब्लिकन भारतीयांच्या समोर प्रस्तुत करतील आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी त्यावर गंभीर होऊन कार्यप्रवण होणे या दिशेने झालं पाहिजे असं एक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आदरणीय आशाताई लांडगे त्या दिवशी करणार आहे. 18 एप्रिलच्या दिवशी दोन कार्यक्रम आहेत, ज्यामध्ये आदरणीय रवींद्रजी जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी जाधव यांचा विषय आहे भीम जयंती नाशिकची. नाशिकच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या संदर्भात ते विस्तृत माहिती सादर करतील आणि त्याच दिवशी सायंकाळ ते 7:30 वाजता रवींद्रजी जाधव लाईव्ह येतील आणि याच दिवशी 5 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब जाधव हे सायंकाळी 5 वाजता लाईव्ह होतील आणि त्यांचा विषय आहे आदरणीय बाळासाहेब जाधव यांचा विषय एक पार्टी एक नेता एक विचार. एक पार्टी एक नेता एक विचार, धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाचा करूया प्रचार प्रसार. एक पार्टी एक नेता एक विचार, करूया धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाचा प्रचार प्रसार या विषयावर आदरणीय बाळासाहेब जानराव हे सायंकाळी 5 वाजता 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लाईव्ह येतील. 19 एप्रिलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रेमजी वाघमारे हे 19 तारखेला 7:30 वाजता लाईव्ह येतील. त्यांचा विषय तथागतांचे तुल्यबळ प्रचारक सम्राट अशोक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तथागतांचे तुल्यबळ प्रचारक सम्राट अशोक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रेमजी वाघमारे हे मार्गदर्शन करतील. 20 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे यांचा विषय आहे भीम जयंती कोल्हापूरची या विषयावर आदरणीय प्राध्यापक शहाजी कांबळे मार्गदर्शन करतील. 21 एप्रिल रोजी आमचे कर्नाटक राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्नाटक राज्याचे महासचिव आदरणीय नरसिंहजी पटेल यांचा विषय आहे धम्मध्वज व धम्मचक्रांकित निळा ध्वज याचे धम्मचक्रांकित राष्ट्रध्वजाशी संविधानिक नाते. धम्मध्वज व धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाचे धम्मचक्रांकित राष्ट्रध्वजाशी संविधानिक नाते या विषयावर आदरणीय नरसिंहजी पटेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्नाटक राज्याचे महासचिव हे मार्गदर्शन करते. 22 तारखेला भीम जयंती नागपूरची या विषयावर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर महानगराध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी घरडे हे भीम जयंती नागपूरची या विषयावर मार्गदर्शन करतील. 23 एप्रिल रोजी समाज माध्यमाद्वारे संविधानिक रिपब्लिकन संदेशाची आवश्यकता. म्हणजे जे समाज माध्यम आहे या समाज माध्यमावर असंविधानिक गोष्टींचा ऊत आलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे संविधानिक रिपब्लिकन आंदोलन जे संविधानिक आंदोलन आहे या संदेशाची तिथं उणीव भासते. त्याची किती गरज आहे आणि ती गरज असेल तर ती कशा पद्धतीने ती गरज पूर्ण केली पाहिजे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आतिशजी कांबळे समाज माध्यमाद्वारे संविधानिक रिपब्लिकन संदेशाची आवश्यकता या संदर्भात मार्गदर्शन. यानंतर 24 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी मराठवाडा प्रदेशाचे अध्यक्ष मराठवाडा विभागाचे अध्यक्ष आदरणीय नागराजजी गायकवाड हे भीम जयंती औरंगाबादची या विषयावर मार्गदर्शन करतील. 25 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गुजरात प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय अशोक कुमारजी भट्टी यांचा विषय आहे भीम जयंती अहमदाबादची गुजरात. 26 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय परशुरामजी वाडेकर यांचा विषय आहे भीम जयंती पुण्याची या पुण्याच्या जयंतीची पूर्ण माहिती सुरुवातीपासून आतापर्यंतची पूर्ण माहिती पूर्ण अहवाल आदरणीय परशुरामजी वाडेकर सादर करतील. 27 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश लखनौ भीम जयंती लखनौची या विषयावर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय सचिव आदरणीय राहुलजी अंबावडेकर हे लखनौवरून भीम जयंती लखनौची या विषयावर मार्गदर्शन करतील. यानंतर 28 तारखेला अतिशय महत्वाचा विषय आहे. 28 तारखेचा विषय असा आहे की या देशाला लागू असलेली संसदीय लोकशाही ही तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला जे संविधान या देशासाठी संमत झालं त्याच्या एक दिवस अगोदर 25 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी संविधान सभेत सांगितलं की ही प्रणाली मी बाहेरच्या देशातून कुठून आणलेली नाही तर ही बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे. तिचं आपण पुनरुज्जीवन करत आहोत. या बौद्ध भिक्खू संघातून घेतलेल्या संसदीय लोकशाहीच्या मध्ये संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या संसदीय लोकशाहीत बौद्ध भिक्खूंचे उत्तरदायित्व बौद्ध भिक्खूंची काय भूमिका आहे या रिपब्लिकन भारतामध्ये बौद्ध भिक्खूंची काय जिम्मेदारी आहे. पुष्यमित्र शृंगारे जे बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या त्यानंतरची जी परिस्थिती निर्माण झाली आणि 26 जानेवारी 1950 ला परत बुद्धांची संसदीय लोकशाही बाबासाहेबांनी पुनरुज्जीवित केली. मग या पुनरुज्जीवित लोकशाहीमध्ये बौद्ध भिक्खूंची काय जिम्मेदारी या संदर्भात आदरणीय डॉक्टर भदंत राहुलजी मोदी महाथेरो हे उपसंग्राहक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं धम्माचं कार्य करतात. त्याचबरोबर थायलंडचं WFPचे ते चेअरमन आहेत. असे मोठे आंतरराष्ट्रीय त्यांचं काम आहे. असे आदरणीय राहुलजी मोदी हे रिपब्लिकन भारतीयांना संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या संसदीय लोकशाहीत बौद्ध भिक्खूंचे उत्तरदायित्व या विषयावर मार्गदर्शन. त्यानंतर 29 एप्रिल 2021 या रोजी भीम जयंती गंगाखेडची म्हणजे 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती सुरू झाली की 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत ग्रामीण भागामध्ये जयंती उत्सव सुरू होतो. आणि ग्रामीण भागातील जयंती उत्सव हा शांततेत अतिशय प्रबोधनाच्या वातावरणामध्ये तो संपन्न झाला पाहिजे, आनंदात संपन्न झाला पाहिजे.
याची काळजी सातत्याने घेतली जाते आणि यानुसार आमच्या गंगाखेड परिसरामध्ये रिपब्लिकन पार्टीचे कानवश असे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय नेते आदरणीय गौतमदादा भालेराव यांच्या पुढाकाराने गंगाखेडमध्ये 30 तारखेला जयंती साजरी केली जाते. त्यांनी मला या कार्यक्रमाला 30 तारखेच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून बोलवलं होतं. ते भाग्य सुद्धा मला लाभलेलं. मी पाहिलं ते वातावरण. ग्रामीण भागातून, सर्व गावातून मोठ्या संख्येनं दादांनी आयोजित केलेल्या जयंतीला मोठ्या संख्येनं नागरिकांनी यायचे. ते नागरिक तिथे येतात, मग दादांचा त्यातला सहभाग, दादांच्या माध्यमातून त्या जयंतीची सुरुवात, त्यांच्यात सुरुवात करण्यासाठी ते फायरिंग करणार, मग ते पूर्ण त्यांचं पूर्ण परिवार बाहेर येणार आणि मग ती जयंती, त्या जयंतीमध्ये दादांचं महिला असतील, तरुण असतील, मुली असतील, वृद्ध असतील, या सर्वांच्या सोबत अगदी आनंदाने मिसळणे, आनंदाने नाचणे, भेटणे, या सगळ्या गोष्टीच्या सगळ्यांनी त्या पाहिल्या. आणि तो जिव्हाळा, बाबासाहेबांच्या जयंतीचा तो जिव्हाळा जो आदरणीय गौतमदादा भालेराव यांनी तो त्या ठिकाणी नांदेड गंगाखेडमध्ये जपलेला आहे. या भीम जयंती गंगाखेडची, भीम जयंती गंगाखेडची या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव, डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव भीम जयंती गंगाखेडची या विषयावर मार्गदर्शन करतील. आणि 1 एप्रिल ते 30 एप्रिल ही जी पूर्ण जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाची, धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची, या पूर्ण अभियानाचं अध्यक्षीय समारोप आदरणीय सीमाताई आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, महिलांचा आवाज आदरणीय सीमाताई आठवले या मार्गदर्शन मालिका जी सुरू होते आपली 1 एप्रिल ते 30 एप्रिल, जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची, या पूर्ण मालिकेचा अध्यक्षीय समारोप आदरणीय सीमाताई आठवले करते. असा हा भरगच्च कार्यक्रम, विविध विषय, विविध अंगानं या सर्व विषयांचा या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे, विचार विनिमय झाला पाहिजे, विचाराची घुसळण झाली पाहिजे, विचारांची आदान प्रदान झाली पाहिजे, प्रबोधन प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे, या उद्देशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी. आणि हे सर्व कार्यक्रम संविधानिक कार्यक्रम आहेत, संविधानाला पूरक कार्यक्रम आहेत. आणि हे कार्यक्रम म्हणजे रिपब्लिकन पार्टीचं तत्वज्ञान आहे. म्हणून मित्रांनो, आज जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची या मार्गदर्शन मालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेची घोषणा करत असताना मला आवर्जून हे सांगायचं की रिपब्लिकन पार्टीचं तत्वज्ञान समजून घ्या. रिपब्लिकन विचारवंतांची इज्जत करा, त्यांना सन्मान द्या, त्यांचा आदर करा. या देशामध्ये रिपब्लिकन पार्टीची ताकद जर मायनस केली तर संविधानाची चाड असलेला वर्ग या देशामध्ये तुम्हाला सापडणार नाही. प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी, प्रखर या रिपब्लिकन भारताचे राष्ट्रभक्त असलेला हा वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केलेला. बाबासाहेबांचे हे रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे भीमसैनिक आहेत. या भीमसैनिकांना जपा, त्यांच्या पाठीवर हात फिरवा, त्यांच्याकडून 4 संविधानिक संदेश त्यांच्याकडून आपुलकीने घ्या आणि हे राष्ट्र बलशाली करा, समृद्ध करा. हे राष्ट्र समृद्धीचं हे अभियान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून, मी रिपब्लिकन फेसबुक पेजच्या माध्यमातून अधिक 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 बुलंद होत आहे. आणि हे बुलंद होत असताना मला याचा अभिमान वाटतो की रिपब्लिकन पार्टीचे जे नेते आहेत, रिपब्लिकन पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, या लोकांची किती उच्च दर्जाची भारतीय संविधानावर निष्ठा आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे. अशी श्रद्धा बाळगणारा वर्ग मला या देशामध्ये पाहिजे. आणि तो वर्ग हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आधार आहे. आणि हा आधार ही रिपब्लिकन पार्टी आणि या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जयंती उत्सव
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचं जे मंच आहे, या मंचवरून केवळ आणि केवळ रिपब्लिकन भारताला यशस्वी करण्यासाठी, या रिपब्लिकन भारताच्या संविधानाला यशस्वी करण्यासाठी जो आवश्यक संदेश आहे, तो संदेश गतिमान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचा सदुपयोग झाला पाहिजे. ज्यांनी कुणी बाबासाहेबांच्या या जयंती उत्सवाच्या मंचला हायजॅक करण्याची हिंमत केलेली आहे, ही घटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण देशाची अधोगती रिपब्लिकन पार्टीच्या वाढ आणि विकासाला रोखल्यामुळे अधोगती होत आहे. या देशामध्ये प्रगल्भ नागरिक निर्मितीचं आंदोलन, या देशामध्ये संविधानिक विचार करणाऱ्या नागरिकांचं आंदोलन हे शिथिल होत आहे, थंड होत आहे. याच्यामध्ये गोंधळ करणारे घटक शोधा आणि ते घटक वेळीच शोधून त्यांचा विलास करण्यासाठी रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आगामी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गाव पातळीवर, आपल्या शहर पातळीवर, आपल्या गल्ली पातळीवर, आपल्या जिथं जिथं तुम्हाला योगदान देता येईल त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून झाली पाहिजे. त्या जयंती उत्सवाच्या मंचवरून रिपब्लिकन पार्टीचा नेता, कार्यकर्ता यांनी संविधानिक मार्गदर्शन केलं पाहिजे आणि बाकीचे जे बांधव आहेत त्यांना हटवून नाही द्यायचं. त्यांना नम्रपणे सांगायचं की भाऊ, दादा, अण्णा, काका असं तू म्हणता ना बाकीच्यांना, त्यांना सांगायचं दादा तू जरा समोर बस, तू माझ्यासमोर बस. माझ्या गल्लीमध्ये बाबासाहेबांची जयंती अनेक वर्षांनी होत असल्यामुळं मला संविधानिक संस्कार झालेले आहेत आणि मी तुला मार्गदर्शन करतो. तू काही काळ माझ्या मार्गदर्शनाखाली काम करशील तर भारतीय संविधानाच्या पूर्व तू तयार होशील, राष्ट्राची ती ताकद होईल. तू समोर बस, तू खुर्चीत बसलास आणि मी जर सांगू लागलो, तू खुर्चीत बसून मी सांगू लागलो, तुला कळायचं नाही. मार्गदर्शकाचं मार्गदर्शन हे समोर बसून घेतलं पाहिजे. ही गोष्ट रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रेमानं, कुरवाळून भारतीय नागरिकांना समजून सांगा. कारण बाबासाहेबांच्या जयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून संविधानिक प्रबोधन या देशामध्ये झालं पाहिजे आणि जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळाली पाहिजे. जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळाली पाहिजे. जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळाली पाहिजे हा नारा बुलंद झाला पाहिजे आणि हा नारा बुलंद करण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी मुत्सद्दी संघर्ष डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वामध्ये हे संविधानिक प्रबोधनाचं अभियान, संविधानिक नेतृत्वाचं अभियान आपल्याला गतिमान करायचं आहे. म्हणून आज या भीम जयंती उत्सव मार्गदर्शन मालिका आणि या मालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेचं या ठिकाणी आपण घोषणा केलेली आहे, घोषणा झालेली आहे आणि 1 तारखेपासून हे कार्यक्रम सुरू होणार आहे. म्हणून या पूर्ण कार्यक्रम पत्रिकेकडे बारकाईनं पहा. वेळेवर प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवर हजर व्हा. 7:30 वाजता संविधानावर निष्ठा असलेला कार्यकर्ता ऑनलाईन झाला पाहिजे. त्याने ते शेअरिंग केलं पाहिजे, त्याच्यावर कॉमेंट त्याच्या आल्या पाहिजे, त्याच्या लाईक आल्या पाहिजे, तो तिथं गुंतला पाहिजे. ज्याला संविधानाची चाड आहे त्यांनी या मी रिपब्लिकन आंदोलनाच्या, मी रिपब्लिकन फेसबुक वरून जे काही प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू झालेले आहेत, संविधानिक प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत, हे संविधानिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आपलं सर्वस्व योगदान देण्यासाठी, राष्ट्राच्या प्रेमाखातर, राष्ट्रभक्ती खातर आपण सगळं हे काम केलं पाहिजे. काय बरोबर आहे ना? गलत तो काम नहीं कर सकता है ना? संविधान के खिलाफ काम करेंगे तो क्या होगा? नहीं, वो बेकार होगा, जेल में जाना पड़ेगा ना. संविधानाच्या विसंगत वागल्यावर काय जेलच आहे सर. नीट गुन्ह्यानं राष्ट्रभक्तीचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली झालं पाहिजे. आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं पाहिजे. आदरणीय सीमाताई आठवले यांच्या नेतृत्वाखाली झालं पाहिजे. आणि या दिशेनं अनेक विषय, या जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळाली पाहिजे या मार्गदर्शन मालिकेच्या अंतर्गत अनेक विषय. आणि ही मालिका झाली म्हणजे सगळं बंद झालं असं नाही. विषयांचा खजाना मी रिपब्लिकन फेसबुक पेजकडे उपलब्ध आहे. सातत्यानं या देशामध्ये संविधानिक मार्गदर्शनाचं गुप्त आमच्याकडे आहे.
कारण आमचं नातं तथागत गौतम बुद्धांशी, सम्राट अशोकांशी आणि बाबासाहेबांशी आमचं नातं आहे. म्हणून या संविधानिक भारतामध्ये संविधानिक मार्गदर्शनाचं लायसन बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही हे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, खंबीर आहोत आणि आक्रमक आहोत आणि आग्रही सुद्धा आहोत. म्हणून आमच्या या आग्रहाला या देशातील सर्व बांधवांनी, विविध जाती धर्मामध्ये विभागलेल्या रिपब्लिकन बांधवांनी या प्रबोधन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि राष्ट्र समृद्ध करण्याच्या दिशेनं जयंती भीमाची, धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची या मार्गदर्शन मालिकेमध्ये आपलं सर्वस्व योगदान द्यावं असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.